शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस बरेच शेतकरी म्हणतात की बाबा खोडवा आमचा अनसक्सेसफुल होतो, खोडव्यामध्ये आम्ही यशस्वी होत नाही, तर त्याची खूप सारी कारणं आहेत की बाबा खोडवा सक्सेसफुल का होत नाही आहे. पण याच्या आधी वारंवार एक कॅल्क्युलेशन सांगतो आम्ही की लावणीमध्ये पण सांगतो आणि खोडव्यामध्ये पण सांगतो की एकरी 6,000 रोपं बसतात, त्याला 8 फुटवे पाहिजेत. 8 सांग 48,000 झाले, वरच्या 8,000 सोडून देऊ आपण. 40,000 ऊस आपल्या शेतामध्ये झाले आणि तो ऊस 2 किलोचा झाला तर 80 किलोला पोचतो आपण. पण हा पोसायला आपल्याकडे 15 ते 16 महिने असतात. पण तोच जर का खोडव्याचा विषय आला आपल्याकडं, सेम झाले. 40,000 ऊस होते आपल्याकडं, खोडवा पण 40,000 संख्या नियोजन झाली आपल्याला, पण आपल्याकडे 8 महिने आहेत. मग 8 महिन्यामध्ये ज्या वेळेला आपली लावण तुटते त्यावेळेला त्याचा ऊस 50 कांड्याचा तयार होतो. 16 महिन्यामध्ये म्हणजे 8 महिन्यामध्ये आपल्या ते 24-25 कांड्याचा ऊस तयार होणार आहे आपल्याला. तर हा 24-25 महिन्याचा ऊस वजनाला जास्त असला पाहिजे, आपल्याला वजन चांगलं झालं पाहिजे त्याचं, मगच आपल्याला ॲव्हरेज उत्पादन चांगलं येणार आहे. तर मग हे करायचं कसं आहे, नियोजन कसं असलं पाहिजे त्याचं, आणि काय चुका होतात. टायटल तर तुम्ही वाचलाच आहे किंवा पहिले 15 दिवस ह्या चुका करायच्या नाहीत आपल्याला. त्याचा उद्देश हाच आहे की बाबा ह्या चुका केल्या तर आपलं उत्पादन घटणार आहे. आणि मग आपण कायम म्हणत असतो, सगळ्यांना सांगत असतो की बाबा लावण परवडते, आपण खोडवा परवडत नाही आपल्याला. तर तरी पण आपल्याला लावणीसारखंच, लावणी एवढं प्रॉफिट मिळो न मिळो, पण लावणीच्या आसपास तर खोडव्याचं प्रॉफिट हे काढलंच पाहिजे. आणि हे करत असताना उत्पादन खर्च कमी आला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे. ह्या सगळ्या नियोजनासाठी शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि आमच्या MS09 पॅटर्नमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बोरगाव टेक्नॉलॉजीच्या तालमीत तयार झालेला MS09 पॅटर्न, जो ऊसामध्ये आम्ही गेले कित्येक वर्ष काम करून तुमच्यासमोर सादर करतो. काय की बाबा काय प्रॉब्लेम्स आहेत, काय प्रॉब्लेमवर काय काम केलं पाहिजे, आणि ह्या प्रॉब्लेमचा उद्देश काय आहे, म्हणजे ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन लवकर काढलो आणि चांगलं काढलो तरच आपण प्रॉफिट रेशोला जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिली चूक काय होते की बाबा शेतकरी दादा प्रत्येक असतात की प्रत्येक ठिकाणी की बाबा ऊस गेला आहे. आता बघू शकता तुम्ही, माझ्या मागे एक 5 एकरचा हा ऊस आहे, पूर्णपणे तुटून गेलेला आहे. तुटून गेल्या गेल्या इथं पहिलं काम झालेलं आहे की बाबा हे पूर्णपणे कुट्टी करून घेतलेला आहे आपण ऊसाचा. हा पाला कुट्टी केलेला आहे. इथं पाला असतो, एक मशीन मिळतं, त्या मशीनच्या साध्याने आपण हे पाला कुट्टी करून घेतो. बरेच शेतकरी जाळून टाकतात की बाबा काय नको आहे आपल्याला. इथं जाळून टाकल्यामुळं काय फायदा होणार आहे आपल्याला, उलट आपल्याला त्रास आहे ना, की ते पूर्ण पाला आत ओढून घ्या, शेजाराचं ऊस पेटता कामा नये, सगळं आत असं करून घ्या तसं करून घ्या, खूप सारी कामं करावी लागतात आपल्याला. त्यामुळे तो वेळ पण जातो, कष्टिक राहतं, ड्रिपा असतात, कुठं ना कुठं राहिले असतात, ड्रिप जळून जातात, काय ना काय तर बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. त्यापेक्षा पाला एक आड सरी दाबून घेतला तरी चालू शकतात. आता ज्या शेतकरी दादांच्याकडं ड्रिप आहे त्यांनी पूर्ण दोन्ही सरी दाबून घेतला तरी चालू शकतात. आता बघू शकता तिकडे आपल्या इथं सगळं ड्रिप आहे, त्यामुळे आपण दोन्ही सरीमध्ये पाला हा दाबून घेतलेला आहे. पण ज्या शेतकरी दादांच्याकडे ड्रिप नाही आहे, पाट पाण्यानं त्यांनी देतात, तर त्यांनी हे एका सरीत दाबायचं आहे, एका सरीत दाबायचं नाही, एका सरीत दाबायचं आहे, म्हणजे एक आड सरी दाबायचं आहे, जेणेकरून पाणी द्यायला बरं पडतं आपल्याला, भर बगला कट करायला बरं पडतात, सगळं करायला बरं पडतं. पहिलं काम झालं की पाला पेटवायचा नाही, चूक करायची नाही, पाला पेटवायचं नाही, चांगलं काम करायचं आपल्याला, पाला दाबून घ्यायचा आहे. दुसरं काम करायचं की मित्रांनो की हे पूर्णपणे तासलून घ्यायचं आहे आपल्याला. बरीच लोक करत नाही आहेत की बाबा, आता बऱ्याच वेळेला काय होतं की ते कवा तासलत बसायचं, फुटतंय की सगळं होतंय, काय होतंय. बऱ्याच आता अवजारे पण आल्यात चांगले की बाबा रोटरला तासलायचं मशीन आलेलं आहे, त्यानं सुद्धा पूर्णपणे तासलून होतं. किंवा बऱ्याच ठिकाणी खंडू मिळतात की 2-3 हजार रुपये एकरी घेतात आणि ते तासलून जातात. एक कुदळीसारखं असतो हे, आता माझ्याकडे नाही आहे इथं, त्यानं डायरेक्ट नुसतं आपण असं मारत गेलो तरी पण ते पूर्णपणे खोडवा मारून जातात. आता तुम्ही बघू शकता की माझ्या मागं ते पूर्णपणे आपण तासलून घेतलेलं आहे. आता हा ऊस होता इथं असा ऊस होता. आता कट करणारे कसं आहे, ऊस पडत असतो आपल्याला, 15-16 महिन्याचा ऊस असतो, पडत असल्यामुळं हा पूर्णपणे असाच राहतो. आता ह्यातून फुटवा निघाला तर तो एवढा जोम चांगला निघत नाही आपल्याला. पण ज्यावेळेला हे तासलून घेतो, आता हे तासलेले आहेत, तर हे सगळे आता जमिनीतनं फुटवे यायल्यात. शेतकरी मित्रांनो, जेवढे तासलेले आहेत जमिनीतनं फुटवे आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. आणि हेच जर का ह्याच्यावर फुटवा आला तर तो एवढा त्याला जोम नसतो, एवढा ताकद नसतो. आता इकडं बघू शकता, हे इथं वर तासलेलं आहे, तर ह्याच्या फुटव्याची जोम पहा, हा एवढा ॲक्टिव्ह नाही आहे, एवढा मजबूत नाही आहे. पण तोच आता इथं बघा, हा जोम बघा कसा आलेला आहे, हा जोम बघा चांगला यायला आहे, हा मजबूत यायला आहे. तर जेवढं आपण तासलून घेऊ तेवढंच चांगलं. आता हे तासलून घेतल्यावर पहिलं काम करायचं आहे की ह्याच्यावर बुरशीनाशकचा स्प्रे करायचा आहे. कुठल्या बुरशीनाशकचा स्प्रे करायचा आहे, तर जेवढं स्वस्त आणि चांगलं मिळते मार्केटमध्ये, सगळ्यात स्वस्त काय आहे, बोर्डो मिक्सचर. तुम्ही पण घरी तयार करू शकता. ब्ल्यू कॉपर घ्यायचा आहे, चुना घ्यायचा आहे. जमत नसलं तयार बोर्डो मिळतो, 200-300 रुपयाला तुम्हाला अर्धा किलो मिळतं. 200 लिटर पाणी करा, पंपानं पूर्णपणे स्प्रे करून घ्या. स्प्रे करायचा उद्देश काय आहे, आता बघू शकता तुम्ही इथं की आता हे
ह्यातनं हे रस आलेला आहे, ह्या रसाला लगेच बुरशी लागत असते. ह्या बुरशीमुळं मग आणि पुढं आपलं जे तयार व्हायला आहे ते सगळं डॅमेज होऊ शकतं आपल्याला. त्यामुळं याच्यावर बुरशीनाशक मारणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला. जेवढं काही पटकन आपण बुरशीनाशक मारू तेवढं चांगलं. बोर्डो नाही आहे, साप मार्केटमध्ये, आता मी मार्केटमध्ये मिळणारे नावं सांगतो तुम्हाला. साप वापरू शकतो आपण, कार्बनडायझिम प्लस मँकोजेप असतं ते मारू शकतो. हार्डली तुम्हाला 500 ग्रॅम 300-400 रुपयाला तुम्हाला 500 ग्रॅम मिळतं. ते नाही मिळालं, सेपरेट कार्बनडायझिम मिळालं 22 टन ते वापरू शकता. सेपरेट M45 मिळालं ते वापरू शकता. ते त्याच्यापेक्षा तुम्हाला बाहेरीतलं वापरायचं आहे अजून, तर तुम्ही अजून मार्केटमध्ये मिळणारे स्कोर, टिल्ट काय तुम्हाला चांगलं जे कुठलं आहे किंवा तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यातल्या त्यात रेडोमिल गोल्ड असलं हे सगळ्यात चांगलं काम करतं. किंवा कॉन्टॉप जरी असला तरी ते सुद्धा चांगलं काम करतं. किंवा अदरवाईज तुमच्या इथं मेजर प्रॉब्लेम आहे, पाणी जास्त राहतं आणि असा रोग तुम्हाला जास्त वाटत असला तर फ्री फायरचा वापर करा. बोरगाव टेक्नॉलॉजीचं फ्री फायर आहे, ज्यामुळं डिसइन्फेक्शन जास्त होतं. पण आपल्याला खर्चाची बाजू कमी करायचं आहे, त्याचं कॉस्टिंग थोडं जास्त आहे. तुम्ही जेवढं साध्यातलं साधं आहे, आता हे पहा, बरेच शेतकरी काय म्हणतात की आम्ही आमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतो. पण शेतकरी मित्रांनो, हे कायम तुम्ही ऐकत जावा की आम्ही जिथं जे योग्य आहे तेच रिकमेंडेशन करतो. फ्री फायरची कॉस्टिंग जास्त आहे, व्हेजिटेबलमध्ये कंपल्सरी आपण करायला लावतो, पण ऊसामध्ये आपल्याला कॉस्टिंग कमी करायचं आहे, त्यामुळे आम्ही ते रिकमेंडेशन करतो. जेवढं स्वस्तातलं वापरा, आणि ऊस स्टर्डी पीक आहे, जर थोडंफार तुमचं प्लस मायनस झालं तरी ते ठकून जाऊन पुढं जाऊ शकतं आपल्याला. त्यामुळं ती गोष्ट आपण महत्त्वाची सांगतो की जे गरजेचं आहे तेच आपल्याला करायचं आहे. त्यानंतर स्प्रे मारल्यावर शेतकरी मित्रांनो शक्यतो लगेच बगला कट करायचा प्रयत्न करा. बगला कट करत असताना दोन्ही साईडनं बगला कट केलेलं कधीही चांगलं, एका साईडने केला तरी चालू शकतात. बगला कट करायचा उद्देश काय आहे? आता मगाच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की काय चूक करू नये किंवा बा तसंच पुढं जाऊ नये, तासली मारून घेतलं पाहिजेत, महत्त्वाचं हे काम आहे. आता महत्त्वाचं बगला कट करायचं आहे. बगला कट करायचा फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो, की ज्या वेळेला आपण बगला कट करतो त्यावेळेला आपल्या ज्या मुळ्या, काही वेळेला कसं होतं असतात की आता बघा 16 महिन्याचा ऊस असतो आपल्याला, ऊस तुटून जाणार तोपर्यंत का पाणी बंद केलेलं असतो, हे सगळं फसार. आता मी जेवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलो हे आवरायला पण 1 महिना लागतं की बाबा आज म्हटलं आज ऊस गेलाय, उद्यापासून लगेच कामगार मिळत नाहीत आपल्याला ऐन टायमाला, तर हे सगळं काम करायला परत वेळ जातो आपल्याला. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला माणसं मिळत नाहीत, मग ते मुळं सगळे इनॅक्टिव्ह होऊन जातात, पाणी नसतं आपल्या शेतामध्ये. तर ज्या वेळेला आपण बगला कट करून घेतो तर त्यावेळेला जमीन पण थोडं हालतं चांगल्या प्रकारे. बगला कट केल्यामुळे मुळ्या पण हे होऊन जातात आणि त्यामध्ये आपल्याला डोस पण भरता येतो. बगला कट करताना आपण कुठला डोस भरू शकतो? त्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त युरिया 24-24-0 किंवा 12-32-16, 10-26-26 हे खतं वापरू शकतो. किंवा सिंगल सुपर फॉस्फेट, DAP आणि थोड्याफार प्रमाणात MOP वापरला तरी चालू शकतात. फक्त त्याच्यासोबत फार्म राईज वापरायला अजिबात विसरू नका. किंवा ज्या वेळेला आपण आमच्या बोरगाव टेक इंडस्ट्रीजचं आपण वस्ताद किट रिकमेंडेशन करतो. आता बरेच शेतकरी म्हणतील की परत तुम्ही मार्केटिंग करायला काय नाही, तर नाही शेतकरी मित्रांनो, हे फक्त आपण 1.25 टनाचे पैसे आपण ह्यातनं घेतो की 3700 रुपयाला हे किट आहे शेतकरी मित्रांनो. उद्देश हा आहे की बाबा तुमचे बाकीचे खर्च कमी झाले पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, गेले 10 वर्ष जे हार्मोन्स आम्ही तयार केले आहेत, हार्मोनचे रिझल्ट्स आहेत, ह्याचा वापर आपण करत असतो की ह्या माध्यमातून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन यावं हे असतो. तर ह्या किटमध्ये शेतकरी मित्रांनो फार्म राईज नावाचं 1 किलोचं हा बॉक्स असतो, हा सपोर्ट डोस आहे. जर का तुम्ही किट नाही घेतला तर नुसतं फार्म राईज सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहे. कुठंच नाही मिळालं तर तुम्हाला ॲमेझॉनवर मिळू शकतं किंवा किटसुद्धा ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. तर ज्या वेळेला आपण जे काही युरिया घालणार आहे, 12-32-16 घालणार आहे, ह्या सगळ्याला हे कोट करायचं आहे. ह्यामध्ये पावडर असते, ही पावडर कोट करायची आहे. ह्यामुळे 2 फायदे होणार शेतकरी मित्रांनो. हा तर एक मुळात रूटिंग हार्मोन्स आहे जो सॉईल बायोलॉजी डेव्हलपमेंट बरोबर पिकाला प्रोटेक्शन करायचं, सॉईलमधनं न्यूट्रिशन अपटेक करायचं, सॉईल बायोलॉजी डेव्हलपमेंट करायचं हे काम करतो. महत्त्वाचं लीच आऊट काय करत नाही. जे काही खतं टाकल्यात आपण ती वर अंतराळी राहिली किंवा काय झालं तर ते लीच आऊट न व्हायचं काम चांगल्या प्रकारे तिथं होत असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की बगला टाकताना जो डोस टाकणार आहे तो प्रॉपर डोस आपल्या युटिलाइजमध्ये येत असतो. त्यानंतर काय करायचं आहे की पहिलं काम ह्यामध्ये काय चूक करायची नाही आहे की ह्यामध्ये आपण बगला कट न करता पुढं जाणं ही चूक करायची नाही आहे आपल्याला. 100% बगला कट करून आपल्याला पुढं जायचं आहे. अदरवाईज बरीच लोक काय करतात की लगेच भर पण लावून घेऊ शकतात. भर लावला तरी चालू शकतं तुम्ही. बरीच लोक काय करतात की बगला कट करून लगेच भर लावतात, बरीच लोक थोड्या दिवसानं भर करत असतात. दोन्ही गोष्टी पण योग्य आहेत. तुम्हाला कुठलं फ्लेक्झिबल आहे ते करू शकता, कारण का दोन्हीमध्ये पण फायदा आहे. फक्त आपलं काय महत्त्वाचं आहे, आपल्याला संख्या नियोजन करणं हे महत्त्वाचं आहे. संख्या नियोजन असली तरच आपल्याला 40,000 ऊस असले आणि तो ऊस 1.5 किलो नेला तर आपण 60 टनापर्यंत पोहोचणार आहे.
जर का 40,000 ऊसच नाही आहेत आपल्याकडे, 15-16,000 ऊस आहेत, मस्त तुमचा 3 किलोचा ऊस झाला तरी आपण तिथं कुठं पोहोचणार आहे, 40-45 टनालाच पोहोचणार आहे आपण. तर ह्यासाठी संख्या नियोजन असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग ह्यामध्ये काय करायचं आहे, ज्या वेळेला आता पहिले 15 दिवसाचं नियोजन सांगावलं आपल्याला तुम्हाला, की पहिले 8 दिवस तर तुमचे ह्यामध्ये गेले, बगला कट करून खत घालणे, ड्रीप अंतरून घेणे, पाला एकाड सरी दाबून घेणे. आता मगाशी एक सांगायचं राहिले की पाला कुजवण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे आपल्याला. ज्यावेळेला पाला दाबून घेतो आपण तर त्यावर सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घ्यायचं आहे. पावडरमधलं टाका किंवा गोळीमधलं टाका, कुठलंही चालतं. सल्फर टाकून घेतलं तरी चालू शकतात, पण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सल्फर ऑलरेडी असतोच. आणि दुसरं महत्त्वाचं की मार्केटमध्ये काही हे पण मिळतात की कुजवणाऱ्या बॅक्टेरिया पण मिळतात, त्याचं जरी वरनं आपण ॲप्लिकेशन केलं तरी हे सगळं कुजून जातं. आता तुमचं हे पहिल्या 8 दिवसामध्ये राहिलेल्या 8 दिवसामध्ये काय काम करायचं आपल्याला, राहिलेल्या 8 दिवसामध्ये 2 आळवणी करायची आपल्याला. ह्या वस्ताद किटमध्ये मी मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं, हा जो काही वस्ताद किट आहे ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 3 फवारणी, 2 आळवणी आणि 1 सपोर्ट डोस देतो आपण. सपोर्ट डोस कसा वापरायचा मी तुम्हाला सांगितला की बाबा भरीच्या साईडनं चर मारून घेऊन त्यातनं आपल्याला फार्म राईसचा डोस आपल्याला टाकायचा आहे, तो सपोर्ट डोस झाला आपल्याला. 2 आळवणी आहेत तर त्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे की 300 लिटरचं बॅरल घ्यायचं आहे बऱ्यापैकी, कारण का आपले 6,000 रोपं बसलेले असतात, म्हणजे 6,000 असे गड्डे तयार झालेले असतात. ह्या गड्ड्यांवर 6,000 गड्ड्यांवर जर का आपण 50 ml जर का वतत गेलो आपण औषध तर 6×5 = 30, म्हणजे 300 लिटर आपल्याला पाणी लागतं. म्हणजे एका प्रत्येक गड्ड्यावर 50 लिटर आपलं औषध राहून गेलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. तर 300 लिटरच्या बॅरलमध्ये सुरुवातीला आपण काय करायचं शेतकरी मित्रांनो की सुरुवातीला स्टार्टअप नावाचा हा एक बॉक्स असतो, त्यामध्ये हे 500 ग्रॅम असतं. तर 150 लिटर 2 हे करायचं, यातला 250 ग्रॅम 150 लिटरमध्ये, 250 ग्रॅम 150 लिटरमध्ये घालायचं आहे आपण. ह्याच्यासोबत युरिया 5 किलो आणि 1261 2.5 किलो वापरायचं आहे आपण. 2.5 किलोच का, तर 5 किलो 1261 आपण घेतलो मार्केटमधनं तर 2.5 किलो दोनदा आपला 2 आळवणी करायची, तिथं उपयोगाला येतो. 1261 आणि युरियाच का सोबत, नुसतं 1261 युरिया वापरता चालतो का, आणि आम्ही नुसतं स्टार्टअप वापरला नाही तरी चालू शकतं का? 100% तुम्ही युरिया 1261ची आळवणी जरी प्लेन केला तरी चालू शकतं शेतकरी मित्रांनो. हा हार्मोन्स आहे शेतकरी मित्रांनो, हार्मोन्सचा रोल वेगळा आहे, न्यूट्रिशनचा रोल वेगळा आहे. आणि ह्या दोन्हीच्या सपोर्ट कॉम्बिनेशनमुळं आपल्याला येतो. ओपनर्स दोन्ही बॅट्समन चांगले असले, कोण पण वर आलाय, दोघं पण बॅटिंग करायला तर स्कोअर चांगला होणार आहे. एकटा बॅटिंग करायला आणि एकटा 1-1 रन काढायला तर स्कोअर आपला चांगला होणार नाही. तशातला हा प्रकार आहे शेतकरी मित्रांनो, की ज्या वेळेला न्यूट्रिशनला हार्मोनची साथ मिळते त्यावेळेला अजून आपल्याला चांगलं काम होतं. हा स्टार्टअप आहे, हा रूटिंग हार्मोन आहे शेतकरी मित्रांनो. ह्यामध्ये रूटिंग्स हार्मोन्स असतात जे चांगलं मुळं तयार करणे, रोपाला सेट करणे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या काम करत असतात. तर ह्या ज्या वेळेला 3 आळवणी करणार आहे आपण किंवा स्टार्टअप 1261 आणि युरिया, ह्या 3 गोष्टीचं ज्या वेळेला आपण आळवणी करणार आहे त्यावेळेला आपल्याला चांगले फुटवे यायला चालू होतील. चांगले फुटवे येतील, त्याला जोम चांगला असणार आहे, मुळं जे तोडलेले आहेत आपण ती मुळं सगळी रिडेव्हलपमेंट होणार आहेत आणि पिकाला काळोखीपणा जी लागते ती चांगली काळोखीपणा आपल्याला डेव्हलप होणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हेच कन्फ्युजन असते की बाबा तुम्ही सांगताय की हार्मोन्स वापरायचं आणि परत हे युरिया हे बाकी सगळे डोस रिकमेंडेशन करता, पण शेतकरी मित्रांनो ह्याची किंमत किती आहे आपले 3,700 रुपये, म्हणजे फक्त 1 टनाचे आम्ही पैसे घेतोय तुमच्याकडनं. पण आम्ही गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला 15-20 टन तुमचं 100% वाढणार आहे. खोडव्याला 10 ते 15 टन नक्की तुमचे वाढतील, कारण का ही हार्मोनची जादू ही वेगळी असते शेतकरी मित्रांनो. हार्मोन्स पिकामध्ये एंट्री करतात आणि स्वतःचं लाईफस्टाईल बदलतं आणि एक चांगल्या प्रकारे हे होतं. जसं माणसामध्ये हार्मोन्स असतात, हॅपी हार्मोन्स असतात, निगेटिव्ह हार्मोन्स असतात, माणूस ॲक्टिव्ह फ्रेश, हसरा चेहरा, रडका चेहरा, प्रत्येक गोष्टीला हार्मोन्स काम करतात. तसं हार्मोन्स वाढीसाठी, वाढीचे हार्मोन्स पीक वाढीसाठीच काम करत असतात. हे झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला 8 दिवस होतात तर तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसायला चालू होतं. फक्त ह्या दरम्यान कंटिन्यू आपल्याला पाणी द्यायचं आहे, चांगलं पाण्याची मात्रा चांगली द्यायचं आहे, पाणी पीक गरवलं पाहिजे, चांगलं पीक हे झालं पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळेला 8 दिवस होतील त्यावेळेला हे दुसरा केनेक्सचा बॉक्स असतो शेतकरी मित्रांनो, ह्या 2 नंबर पण लिहिलेलं असतं. ह्या केनेक्सचा बॉक्स वापरायचा आहे. ह्याच्यासोबत युरिया 5 किलो आणि 1261 मगाचं 5 किलो 2.5 किलो हे वापरायचं आहे. 1261 मिळत नसलं तर मार्केटमध्ये 1448, 1744 काय पण मिळू दे तुम्हाला. एक गोष्टीचं काय आपल्याला वापर करायचा आहे की नायट्रोजन आणि फॉस्फरस, त्यात पण फॉस्फरसची मात्रा जास्त असली पाहिजे. ह्या 2 गोष्टीचा वापर करायचा आहे. कारण का पटकन आपल्याला संख्या नियोजन करायचे की 40,000 फुटवे आपल्याला एका दणक्यात एका महिन्यात आपल्याला उपळून आले पाहिजेत. तर त्यासाठी हे 2 हार्मोन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासोबत युरिया 1261 हा डोस पण खूप आपल्याला महत्त्वाचा आहे. तर ह्या 2 आळवण्या आपल्याला पटकन करून घ्यायच्या आहेत. ह्या 2 आळवण्या करत असताना ओल असणं चांगली गरजेचं आहे. 300 लिटर पाणी करणं, या 300 लिटरमध्ये हे द्रावण घालणं, हे सगळं करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर 2 गोष्टी आहेत आपल्याकडं. 15 दिवसानंतर मी त्याचं मॅनेजमेंट वेगळं सांगेन.
फवारणीला अजिबात गडबड करायची नाही आहे. बरीच लोक काय करतात की छोटे छोटे फुटवे आले मग म्हणतात की 19-19 मारा, कोण म्हणतं युरियाचा स्प्रे करा, कोण टॉनिकचा स्प्रे करा. सगळ्या गोष्टी प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात आपल्याला. गडबड करू नका बेसिकली, कारण का फुटवा सगळ्या ठिकाणी निघणं आणि एक समान फुटवा असणं आणि त्या फुटव्याचं 1.5 ते 2 किलो वजन करणं हे खोडव्यासाठी आपल्याला चॅलेंजिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत. वस्ताद किटमध्ये अजून 3 फवारण्या असतात, त्याचाही वापर कधी कसा करायचा मी नक्की पुढे सांगेन तुम्हाला. पण आजचा हा व्हिडिओ होता आपल्या की पहिल्या 15 दिवसामध्ये काय चुका करायच्या नाही आहेत आणि काय करायचं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही मार्केटिंग करतोय किंवा MS जुर्नन पॅटर्नबद्दल सांगतोय. कधीही होणार नाही, कारण का बोरगाव टेक्नॉलॉजी नावाचं एक आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही बघशिलात की कंटिन्यू भाजीपालाच्या बाबतीत आपण खूप चांगलं गाईडलाईन करत असतो. आपल्या वेबसाईटला सुद्धा खूप चांगली माहिती आहे. तुम्ही कधीही आमच्या कस्टमर केअरला कॉल करा. कदाचित काही वेळेला सुट्टीच्या दिवशी किंवा संडेच्या दिवशी आमची मुलं कॉल उचलणार नाही आहेत, पण कॉल उचलून किंवा तुम्हाला डायरेक्ट आम्ही PDF सुद्धा देऊ शकतो. तुम्ही अभ्यास करून सगळ्या गोष्टी नियोजनात लावू शकता. उद्देश हाच आहे आमचा की बाबा सामान्य शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो. त्यांचा खर्च रेशो कमी आला असला पाहिजे. आम्ही अजून पण हे छातीटोकपणे सांगतो शेतकरी मित्रांनो की तुमचं जर का 2 एकर असेल तर 1 एकरला आमचं वापरून पहा. 1 एकरला तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. आवडलं तर तुम्ही परत वापरा, नाही आवडलं तर आम्हाला सांगा काय प्रॉब्लेम झाला, त्याच्यावर आपण अजून सोल्युशन काढू. उद्देश हा आहे की आपल्या शेतकऱ्यांचं चांगलं झालं पाहिजे, शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट आला पाहिजे, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे, ते कमी खर्चामध्ये झालं पाहिजे. यासाठी आपण जे काम करतो. त्याचबरोबर हा किट जर का तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये मिळत नसलं, तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. बऱ्याच आमच्या वेबसाईटवर आहे, Amazonवर आहे, किंवा नाही मिळालं आमच्या कस्टमर केअरला कॉल करा, ते तुम्हाला पोच करायची व्यवस्था करतील. बऱ्याच ठिकाणी बस पार्सलनं आमचे किट जातात. अदरवाईज जर का तरीसुद्धा मिळालं नसलं तर आमचे सहकारी आहेत खाली, सहकाऱ्यांचे पण नंबर देतो, त्या सहकाऱ्यांना कॉल केला तर ते सुद्धा तुम्हाला मदत करू शकतात. अशा प्रकारे पहिल्या 15 दिवसामध्ये ह्या चुका करायच्या नाहीत आपल्याला. ह्या चुका टाळून आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे. असंच आपण चांगलं काम करू. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.